नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता यामध्ये बरेच उशीर होत आहे, हे सर्व शेतकऱ्यांना मान्य असेल. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8व्या हप्त्यातच अजून वितरण केलं गेलेलं नाही. आता आपण पाहिलं तर जो काय 8वा हप्ता आहे तो साधारणतः गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी पडणं अपेक्षित होतं, परंतु 8वा हप्ता अजून देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे ती बंद झाली का? तर बघा, नमो शेतकरी महासन्मान योजना ही सध्या तरी अधिकृतरित्या बंद झालेली नाही. तशा प्रकारचं अपडेट देखील अजून आलेलं नाही. परंतु यासंबंधी काही टेक्निकल काम असतील किंवा इतर काय असेल तर यासंबंधी शासनामधलं कोणीही सध्या तरी याविषयी बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे या योजनेचं नेमकं काय झालं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडणं हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही टेक्निकल कारण असेल किंवा काही याद्या बनवायचं काम असेल. आता याद्या बनवायचं तर काम यांना काहीही नसतं, कारण जे काही पीएम किसान योजना असते त्यांना ते जे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेचे जे शेतकरी पात्र असतील ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र असतात. त्याच्यामुळे याच्या वेगळ्या पद्धतीनं काही याद्या करणं किंवा याचा वेगळा डाटा वेगळ्या पद्धतीने घेणं अशा प्रकारचं कोणतंही याच्यासाठी कारण नाही. कारण जो काही पीएम किसान योजनेचा डाटा असतो तोच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा डाटा असतो आणि जे पीएम किसानला पात्र तेच नमो शेतकरी महासन्मान योजनेला देखील पात्र आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरला जाईल अशी जरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपेक्षा असली तरी देखील सध्या त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सध्या महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष स्थापन झालेला नाही. त्याच्यामुळे ही मागणी नेमकी कोणी लावून धरायची हा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकरी हिताचे आणि शेतकऱ्यांचं गुणगान गाणारे बरेच नेते आहेत, परंतु तेवढं मुद्दा लावून धरण्याची देखील एक हिंमत असावी लागते. जरी सरकारमध्ये असलो किंवा बाहेर असलो तरी शेतकऱ्यांचा मुद्दा हा एक मोठा विशेष मुद्दा आहे आणि तो लावून धरणं यासाठी सुद्धा एक वेगळी मानसिकता लागते. परंतु सध्या तरी पहिल्या दिवशी तरी ती मानसिकता कोणीही दाखवलेली नाही. येत्या काही दिवसात कोणी दाखवेल का नाही हेही सांगता येत नाही. परंतु विरोधी पक्ष नेता पद नसल्यामुळे या ठिकाणी बरेच प्रश्न म्हणजे प्रलंबित देखील राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे ती सध्या तरी बंद झालेली नाही. याच्यावरती कोणतेही अपडेट नाही, कोणीही एक शब्दही याविषयी बोललं नाही आणि बोलणारही नाही अशा पद्धतीचं सध्या तरी वातावरण दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांनी देखील आता सवय लावून घेतली पाहिजे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. याच्यामध्ये मोठमोठं याच्यामध्ये आपण पाहिलं तर निधीची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे आणि हे लक्षात घेता आता लाडकी बहीण असेल किंवा इतर कोणतेही जे काही शासकीय योजना असतील त्याचे हप्ते, रोजगार हमी असेल त्याचे हप्ते अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना लेट भेटणार आहेत हे देखील त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.